Good morning, friends. Today we are going to learn the lesson on saying please, part 2. On saying please is a essay written by A.J. Gardner, who is one of the greatest essayists in English literature. In the present essay on saying please, in the first part, we saw that how a person behave when other behave rudely. Means when we behave rudely, we get rude respect, and when we behave with courtesy, we get same response. So let's now start our second part of the lesson on saying please. But though we are bound to endorse the verdict against the liftman, most people will have a certain sympathy with him. While it is true that there is no law that compels us to say please, there is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. And the first requirement of civility is that we should acknowledge a service. Please and thank you are the small change with which we pay our ways as social beings. They are little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. They put our intercourse upon the basis of a friendly cooperation, an easy give and take, instead of on the basis of superior dictating to inferiors. It is a very vulgar mind that would wish to command where he can have the service for asking, and have it with willingness and good feelings instead of resentment. तर चला स्टार्ट करूया आपला सेकंड पार्ट आणि त्यामध्ये हा आपला नवीन स्टांजा सॉरी पॅरा. But though we are bound to endorse the verdict against the liftman, जे काही वर्डिक्ट म्हणजे कायद्याने सुनावलेला निर्णय, जो काही वर्डिक्ट जाहीर झाला होता तो वर्डिक्ट किंवा तो कायदा किंवा तो निर्णय हा बरोबर आहे याकरता आपण सर्व लोक काय बाउंड आहोत. त्या लिफ्टमॅनच्या विरोधात बाउंड आहोत, त्याला ती मानावेच लागेल. मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टेन सिम्पॅथी विथ हिम. काही लोकांना त्या लिफ्टमॅन बद्दल सिम्पॅथी सुद्धा राहील. while it is true that हे खरं आहे that there is no law that compel us to say please. असा कोणताही कायदा नाही जो आपल्याला कंपेल करेल, आपल्याला जबरदस्ती करेल की तुम्ही प्लीज म्हणावं. There is a social practice much older, much more sacred than any law which enjoins us to be civil. ही जी प्लीज म्हणण्याची जी प्रॅक्टिस आहे ही सोशल प्रॅक्टिस आहे आणि ती कशी आहे मच ओल्डर अँड मच मोर सॅक्रेड, आणि ती पवित्र आहे दॅन एनी लॉ, कोणत्याही कायद्यापेक्षा, विच जो कायदा एन्जॉय अस टू बी सिव्हिल काय करत असतो आपल्याला सिव्हिल बनण्याकरता प्रेरित करत असतो. अशी ही मच सॅक्रेड आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कशी आहे सॅक्रेड प्रॅक्टिस आहे आणि ओल्डर प्रॅक्टिस आहे. कोणताही कायदा यायच्या आधीपासून ही प्रॅक्टिस सुरू आहे जी आपण प्लीज वगैरे म्हणत असतो. And the first requirement of civility is that we should acknowledge a service. आपण जी सिव्हिलिटी बनण्याची जी फर्स्ट रिक्वायरमेंट आहे म्हणजे चांगलं नागरिक बनण्याची जी रिक्वायरमेंट आहे ती काय वी शुड अक्नॉलेज अ सर्व्हिस. आपण कोणत्याही सर्व्हिसला काय ओळखायला पाहिजे. प्लीज अँड थँक्यू आर स्मॉल चेंज. जी थँक्यू आणि प्लीज म्हणण्याची जे आहे हे म्हणण्याची काय सुरुवात एक स्मॉल चेंज आहे विथ विच
वी पे अवर वेज ॲज सोशल बिंग, आणि त्याद्वारे आपण काय बनू शकतो, एक सोशल बिंग बनू शकतो. दे आर द लिटल कोर्टेसीज, हे काय आहे, सर्वमान्य शिष्टाचार आहे. कसा छोटा शिष्टाचार आहे. बाय विच वी कीप द मशीन लाईफ ऑइल, आपल्या जीवनाची जी मशीन आहे त्या जीवनाच्या मशीनला काय करत असते, या कोर्टेसीज मुळे ऑइल दिल्या जाते. म्हणजे जी एकाचा द्वेष करण्यापासून जे आपल्या शरीराला त्रास होत असतो, त्या त्रासापासून वाचण्याकरता थँक्यू म्हणणं, प्लीज म्हणणं, हे काय ऑइल देण्याचं काम करते. अँड रनिंग स्वीटली, आणि त्यामुळे आपली लाईफ अधिक चांगली स्वीटली गोडपणे धावायला लागते. दे पुट अवर इंटरकोर्स मीन्स कम्युनिकेशन, संवाद. काय म्हणतात, दे पुट अवर इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ ए फ्रेंडली कोऑपरेशन. हा जो संवाद आहे, हा संवाद कशावर चालतो, आपलं जे मैत्रीपूर्ण कोऑपरेशन आहे, सहकार्याची भावना आहे, त्या सहकार्याची भावना ही कशावर चालत असते, या संवादावर चालत असते. जो संवाद कसा व्हायला पाहिजे, शिष्टाचार युक्त व्हायला पाहिजे. an easy give and take instead of on the basis of superior dictating to inferior. म्हणजे आपलं संवाद कसा असायला पाहिजे, गिव्ह अँड टेकचा असायला पाहिजे. कसा नसायला पाहिजे म्हणतात, ऑन द बेसिस ऑफ सुपेरियर डिक्टेटिंग टू इन्फेरियर. ज्या प्रकारे वरिष्ठ लोक कनिष्ठ लोकांना काय करत असतात, नियंत्रित करत असतात, त्यांच्यावर डिक्टेट करत असतात, त्यांच्यावर अधिक दडपण आणत असतात, असा संवाद नको. संवाद कसा असायला पाहिजे, गिव्ह अँड टेकचा. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड दॅट वुड wish to command where he can have the service for asking and have it with willingness and good feeling instead of resentment. आणि काय म्हणतात, इट इज अ व्हेरी वल्गर माइंड, हे खूप वाईट विचार आहे. काय, दॅट वुड विश टू कमांड, एखाद्या व्यक्तीच्या मनात विचार असते की मला नियंत्रण ठेवायचं आहे. वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग, जिथे जिथे त्याला कोणी विचारण्याची सर्व्हिस जर मिळत असेल, त्यावेळेस तू काय करत असतो, कमांड दाखवण्याचा, आपला अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यावेळेस हा साधा शिष्टाचार म्हणजे प्लीज म्हणणे किंवा थँक्यू म्हणण्याचा शिष्टाचार विसरतो आणि तो काय बनतो, बॉस बनण्याचा प्रयत्न करत असतो. अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिजेंटमेंट. आणि परंतु काय, आपल्याकडे विलिंगनेस असायला पाहिजे, इच्छाशक्ती राहायला पाहिजे, आणि गुड फिलिंग, चांगली भावना, इन्स्टेड ऑफ रिझेंटमेंट. रिझेंटमेंट म्हणजे बदला घेणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने मला जर सॉरी नाही म्हटलं तर मी सुद्धा सॉरी म्हणणार नाही, किंवा मी त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करेल. ही काय, रिझेंटमेंटची भावना आहे. त्याऐवजी काय असायला पाहिजे, तुमच्या मनामध्ये गुड फिलिंग राहायला पाहिजे आणि विलिंगनेस, तुमची इच्छाशक्ती राहायला पाहिजे. तर चला नेक्स्ट पॅरा स्टार्ट. I should like to feature in this connection, my friend, the polite conductor. By this discriminating title, I do not intend to suggest a rebuke to conductors generally. On the contrary, I am disposed to think that there are few classes of men who come through the ordeal of a very trying calling better than bus conductor do. Here and there you will meet an unpleasant specimen who regards the passenger as his natural enemies, as creatures whose chief purpose on the bus is to cheat him, who can only be kept reasonably honest by a loud voice and an aggressive manner. But this type is rare, rarer than it used to be, I fancy. The public owes much to the Underground Railway Company, which also runs the buses, for insisting on a certain standard of civility in its servants and taking care that standard is observed. In doing this, it is not only makes things pleasant for the
traveling public but perform an important social service. बघा, I should like to features in this connection my friend. बघा काय, मला आवडेल, काय आवडेल, या बाबतीत ही जी लेफ्ट मॅनचं प्रकरण आहे, या प्रकरणाच्या बाबतीत मला एका माझ्या मित्राची चांगल्या गोष्टी दाखवून द्यायला आवडेल. I should like to feature in this connection my friend the polite conductor. बघा लेखक काय करतात या ठिकाणी, त्यांचं दुसरं एक्झाम्पल त्या ठिकाणी देत आहे. कोणतं आहे? पोलाइट कंडक्टर. काय म्हटलंय त्यांनी? कंडक्टरला पोलाइट, सभ्य. कंडक्टर कसा आहे? सभ्य आहे. त्यांचा जो मित्र आहे तो कसा आहे? सभ्य कंडक्टर आहे. बाय धिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल I do not intend to suggest a rebuke to conductors generally by this discriminating title. Discriminating title म्हणजे कंडक्टर, हे म्हणजे कंडक्टरांचं काय काय अर्थ असतो कंडक्टरचा? कंडक्टर म्हणजे कंडक्ट, कंडक्टर म्हणजे व्यवहार, वागणे, आणि कंडक्टर म्हणजे वागणारा. कंडक्टर कसा असावा? चांगला वागणारा असायला पाहिजे. परंतु लेखक काय म्हणतात की कंडक्टर बद्दल लोकांच्या अशा धारणा आहे की ते कसे असतात? ते चांगले वागण्याचा प्रयत्न करत नाही. धारणा आहे. सर्वच कंडक्टर तसे असतात का? नाही. सर्वच ऑफिसर तसे असतात का? नाही. सर्वच टीचर तसे असतात का? नाही. काही प्रेमळ असतात, काही कडक असतात. आणि या कंडक्टर बद्दल तीच धारणा आहे. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिबूक टू कंडक्टर्स जनरली. जे कंडक्टर आहे त्यांना रिबूक करणे म्हणजे खरडपट्टी वगैरे काढणे, खरडपट्टी काढण्याची प्रक्रिया, स्कोल्डिंग, रिप्रूव्हिंग. तर ही जी रिबूक आहे, हे कंडक्टरला रिबूक करण्याकरता मी हा टायटल इंटेंड करतो का? हे सुचवित आहो का? नाही. ऑन द कॉन्ट्ररी, पण या उलट, आय एम डिस्पोज्ड टू थिंक दॅट देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन who come through the ordeal of a very trying calling better than bus conductor do. On the contrary, या उलट, I am disposed, मला ओपन करावं लागत आहे, to think that there are few classes of men who come through the ordeal of very trying calling better than bus conductor. असे काही लोक आहे की ही जी ऑर्डेल आहे म्हणजे सभ्य राहण्याचं, या सभ्य राहण्याच्या पॉलिसीमध्ये किंवा सभ्य राहण्याच्या या व्यवहारामध्ये काय आपल्याला उलट प्रतिक्रिया मिळत असते. आपल्याला तसं वागविल्या जात नसते, आणि हे या कंडक्टर पेक्षाही वाईट आपल्याला प्रतिक्रिया मिळत असते. Here and there you will meet an unpleasant specimen. तुम्हाला इकडे आणि तिकडे म्हणजे आपल्या आसपासच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असे अनप्लीझंट स्पेसिमेन, असे अनप्लीझंट व्यक्तिमत्व तुम्हाला भेटणार, who regard the passenger as his natural enemy. आणि हे जे कंडक्टर लोक असतात ते काय करत असतात? पॅसेंजरला आपले एनिमी मानत असतात, नॅचरल, नैसर्गिक. as creature whose chief purpose on the bus is to cheat him. आणि हे जे क्रिएचर आहे, हे जे पॅसेंजर आहे, यांचा मेन पर्पज कोणता असतो? की त्यांचा चीट करणे. म्हणजे तुम्ही बस मध्ये बसले की तुम्ही तुमचा तिकीट न काढता प्रवास करण्याचा प्रयत्न करणे, म्हणजेच तुम्ही त्या कंडक्टरला चीट करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून या पॅसेंजरला हे कंडक्टर लोक काय म्हणतात? त्यांचे नॅचरल एनिमी मानतात. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. Who is considered natural enemy? Who is considered who is considered the natural enemies of conductor? तुम्हाला हे आन्सर देता आलं पाहिजे. And who can only be kept reasonably honest by loud voice and aggressive manner. आणि काही लोक यामध्ये होनेस्ट असतात जे स्पष्टपणे आणि अग्रेसिव्हली बोलतात. बट धिस टाइप इज रेअर. आणि परंतु हे लोक खूप कमी मिळतात. रेअर दॅन इट यूज टू बी. आय फॅन्सी
द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी. मी फॅन्सी करतो म्हणजे मी कल्पना करत असतो. द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी. लोक हे जे अंडरग्राउंड रेल्वे कंपनी आहे त्यांच्यामध्ये मिळणारी जी वागणूक आहे त्याला खूप चांगलं मानत असतात. विच आल्सो रन द बसेस, जे बसेस सुद्धा चालवतात. फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टेन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी, जिथे सिव्हिलिटी म्हणजे सभ्यता पाळली गेली पाहिजे किंवा सभ्यतेचे जे स्टँडर्ड आहे ते पाळले गेले पाहिजे, यावर ही कंपनी भर देते. कोणती? अंडरग्राउंड रेल्वे कंपनी. इन इट सर्वंट्स अँड टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्व, आणि हा जो स्टँडर्ड आहे तो ऑब्झर्व केल्या गेला पाहिजे. इन डुईंग धिस it not only makes things pleasant for the traveling public but perform an important social service. फक्त ही ट्रॅव्हलिंग पब्लिक करताच ही स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी पाडल्या गेली पाहिजे असं नाही, तर ती संपूर्ण सोशल सर्व्हिस मध्ये, सोशल लाईफ मध्ये सुद्धा पाडल्या गेली पाहिजे असं एसेइस्ट म्हणत आहे. त्यानंतर नेक्स्ट पॅरा बघा. It is not therefore with any feeling of unfriendliness to conduct us as a class that I pay a tribute to a particular members of the class. I first became conscious of his existence one day when I jumped on to a bus and found that I had left home without any money in my pocket. Everyone has had the experience and knows the feeling, the mixed feeling which the discovery arouses. You are annoyed because you look like a fool at the best, like a knave at worst. You would not be at all surprised if the conductor eyed you coldly as much as to say, "Yes, I know that stale old trick. Now then, off you get." And even if the conductor is good fellow, lets you down easily, you are faced with necessity of going back, and inconvenience perhaps of missing your train or your engagement. It is not therefore with any feeling of unfriendliness to conductor as a class that I pay tribute to particular member of that class. It is not with any feeling of unfriendliness. म्हणजे आपण फ्रेंडलीनेस करण्याची काही फिलिंग तिथे नसताना, एनी फिलिंग नसताना, टू कंडक्टर ॲज अ क्लास, एक कंडक्टर म्हणून, दॅट आय पे ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास, त्या क्लासमधले कंडक्टर मधले काही मेंबरला मी हा ट्रिब्यूट करायचा. मला काही लोक काही कंडक्टर लोक कसे असतात, हॅव अ सिव्हिलिटी, शिष्टाचार असतात त्यांच्याकडे, अशा लोकांना मला ट्रिब्यूट करायचा आहे, म्हणून मला हा उदाहरण इथे घ्यायचं आहे. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे. एक दिवस काय झालं, मला या कंडक्टर लोकांच्या एक्झिस्टन्सचं मला जाणीव झाली. वेन आय जम्प ऑन टू अ बस, जेव्हा मी बसमध्ये चढलो, अँड फाउंड दॅट, लक्षात आलं, आय हॅड लेफ्ट होम विदाउट एनी मनी इन माय पॉकेट, मी माझ्या पॉकेटमध्ये कोणतेही पैसे घेतले नाही, ते माझे पैसे घरीच राहिले. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स, प्रत्येकानं हा अनुभव येतो. नोज द फिलिंग, त्यांना ही फिलिंग माहीत असते की तुम्ही तुमच्या खिशामध्ये पैसे राहिलेले नाहीये आणि तुम्ही बसमध्ये चढलेले आहे, तुमचा वॉलेट हा घरीच राहिलेला आहे. द मिक्स फिलिंग विच द डिस्कवरी अराउजेस, आणि हे या जाणीव झाल्यानंतर की तुमचे पैसे घरी राहिलेले आहे, त्यानंतर तुमच्या मनामध्ये मिक्स फिलिंग तयार होत असते. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट, लाईक अ नेव ॲट वर्स्ट. नेव मीन्स डिस्टहोनेस्ट पर्सन, जो लोकांना फसवीत असतो. एखाद्या फसवीत असणाऱ्या लोकांप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी वाटत असता किंवा फूल वाटत असता, मूर्ख आहे का, आणि यू आर अनॉइड, आणि तुम्ही तिथे लोकांच्या नजरा
वेगळ्या तऱ्हेने तुमच्याकडे पाहिल्या जात असतात. यू वुड नॉट बी ॲट ऑल सरप्राइज इफ द कंडक्टर आयड यू कोल्डली. आणि जर तुमच्याकडे कंडक्टरनी तुमच्याकडे या कोल्ड नजरेने जर पाहिलं, तुमची अवस्था काय काय वाटेल तुम्हाला? तुमच्याकडे पैसे नाही म्हणजेच काय काय म्हणेल तू? यस आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक. ही काय? ही पैसे वाचवण्याची किंवा तिकीट टाळण्याची ही ओल्ड ट्रिक आहे. नाव देन ऑफ गेट म्हणजेच काय? तुम्ही खाली उतरून जा. गेट ऑफ हिअर. अँड इवन इफ कंडक्टर इज गुड फेलो, जरी तो चांगला गुड फेलो असला तरी लेट्स यू डाऊन इझिली, तुम्हाला खाली उतरावं लागेल. यू आर फेस विथ नेसेसिटी ऑफ गोइंग बॅक. तुम्हाला परत जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. आणि यामुळे काय होईल? अँड द इनकन्व्हिनियन्स, तुम्हाला असुविधा तयार होईल. म्हणजे जिथे तुम्हाला रेल्वे स्टेशनवर जायचं होतं त्या स्टेशनवर तुम्हाला पोहोचता येणार नाही वेळेवर, आणि त्यामुळे तुमची ट्रेन मिस होईल. किंवा तुम्हाला कोणताही एंगेजमेंट असेल, तुम्हाला भेटायचं असेल, काही प्रोग्राम असेल, तो प्रोग्राम सुद्धा किंवा ती एंगेजमेंट का होईल? मिस होईल. तर अशा प्रकारे एसएचने या ठिकाणी एका पोलाइट कंडक्टरचं एक्झाम्पल दिलेलं आहे, जे आपण आता पाहत आहोत. आणि याचा उरलेला भाग आपण पुढच्या नेक्स्ट लास्ट पार्ट मध्ये पाहूया. आणि अशा प्रकारे हा लेसन समोरच्या याच्यामध्ये कंप्लीट करूया. सो थँक यू फॉर हिअरिंग ऑल दिस.